नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयाच्या पुढच्या सत्रात तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात इतिहास या विषयाच्या अध्यापनाचे कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये आपण 2 जागतिक महायुद्धे आणि त्यांचा भारतावर झालेला परिणाम हे अभ्यासला आणि त्याआधी भारताचं स्वातंत्र्य आणि त्यानंतरचं राजकीय एकीकरण हे घटक अभ्यासले। विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातला मोठा देश भारत इथल्या स्वातंत्र्य चळवळीपासून प्रेरणा घेऊन आणि आफ्रिकेतले इतर देशही कशा पद्धतीने वसाहतवादी विळख्यातनं स्वतंत्र झाले हे आजच्या सत्रात प्रेझेंटेशनच्या मदतीने समजून घेऊया। आज आपण आशिया आणि आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा घेणार आहोत। निर्वसाहतीकरणाची ही प्रक्रिया काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊ। सर्वप्रथम आपण निर्वसाहतीकरणाची कोणती कारणे होती ती पाहू। 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरण प्रक्रियेने वेग घेतला। युरोपीय राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष, पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि वसाहतींमधील वसाहत विरोधी चळवळी यामुळे निर्वसाहतीकरणाला चालना मिळाली। वसाहतवादाच्या माध्यमातून वसाहतींच्या शोषणाचे समर्थन करणे वैचारिक दृष्ट्या युरोपीय देशांना आता शक्य नव्हते। इंग्लंडला अमेरिकेची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता। महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ कळसाला पोचलेली होती। यातूनच युरोपीय देशांना वास्तवाची जाणीव झाली। पहिल्या महायुद्धानंतरच काही वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया सुरू झाली। पहिल्या महायुद्धात जर्मनी आणि तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला। या राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या वसाहतींच्या शासन व्यवस्थेसाठी राष्ट्रसंघाने विश्वस्त पद्धती नेमली। इंग्लंड आणि फ्रान्स या देशांना विश्वस्त म्हणून काम करण्यास सांगितले। भारतापाठोपाठ सायप्रस आणि माल्टा हे देश स्वतंत्र झाले। 1971 मध्ये ब्रिटनने इराणच्या आखातातून सैन्य काढून घेतले। पुढे सिंगापूरमधून इंग्लंड बाहेर पडले। फ्रेंच प्रभुत्वाखालील इंडोचायना, मोरोक्को, ट्युनिशिया, अल्जेरिया हेही स्वतंत्र देश झाले। 20व्या शतकाच्या अखेरीपर्यंत दक्षिण आफ्रिका हाही स्वतंत्र झाला। या सगळ्या निर्वसाहतीकरणास चालना मिळण्यासाठी अटलांटिक सनद ही काही अंशी कारणीभूत ठरली। जगाची रचना कशी असावी या संदर्भात दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी जी घोषणा केली तिला अटलांटिक सनद असे म्हणतात। इंग्लंड, अमेरिका इत्यादी दोस्त राष्ट्रांना कुणाचेही राज्य लुबाडायचे नाही। युद्धोत्तर काळात होणारे राजकीय आणि भौगोलिक फरक स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात येतील व जगातील लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क राहील असे या घोषणेमध्ये म्हटले होते। त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रे ही संघटना हळूहळू वसाहतवाद संपुष्टात आणण्यासाठी महत्त्वाची ठरली। आशिया खंडातील
निर्वसाहतीकरण काही उदाहरणांच्या मदतीने आपण समजावून घेऊ. मालदीव. मालदीवमध्ये 1705 मध्ये पोर्तुगीजांनी प्रवेश केला. तेव्हापासून मालदीव गोव्यातील पोर्तुगीजांकडे खंडणी पाठवू लागले. आपण याआधी 3ऱ्या पाठामध्ये हे पाहिलं आहे की गोवा ही पोर्तुगीजांची आशिया खंडातील महत्त्वाची वसाहत होती. हे त्यांचं महत्त्वाचं ठाणं होतं. 1573 मध्ये पोर्तुगीजांची सत्ता मलबार येथील मोहम्मद ठाकूर फानू अल आझम याने संपुष्टात आणली. तो सुलतान झाल्यावर त्याने डचांशी करार करून या बेटांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. तेव्हापासून मालदीवचा सुलतान डचांची सत्ता असणाऱ्या श्रीलंकेकडे खंडणी पाठवू लागला. त्यानंतर हा प्रदेश ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी येथे हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभारले. ब्रिटिशांनी भातशेती करण्यासाठी भारतीय मजूर तेथे नेले होते. 26 जुलै 1965 रोजी कोलंबो येथे झालेल्या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळाले. श्रीलंका. ब्रिटिशांनी श्रीलंका येथे 1798 ते 1948 पर्यंत राज्य केले. डच आणि पोर्तुगीज यांचा पराभव करून ब्रिटिशांनी श्रीलंका ताब्यात घेतले. ब्रिटिश सत्तेविरोधात श्रीलंकेत उठाव झाले. श्रीलंकेत कॉफी लागवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक तमिळ मजूर दक्षिण भारतातून नेले. कॉफी, चहा, रबर आणि नारळ यांच्या उत्पादन आणि विक्रीत ब्रिटिशांनी व्यापारी वर्चस्व मिळवले. ब्रिटिशांनी कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून नावारूपास आणले. श्रीलंकेत ब्रिटिशांनी महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन केली आणि बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले. 1948 मध्ये श्रीलंका हा देश ब्रिटिश वर्चस्वातून पूर्णपणे मुक्त झाला. म्यानमार. 1599 मध्ये पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव केला. या पराभवामुळे पोर्तुगीजांना म्यानमारमध्ये प्रवेश करणे सोपे झाले. 1611 मध्ये म्यानमारमधील विविध राजघराण्यांनी एकत्र येऊन पोर्तुगीजांचा पराभव केला आणि देशाचे एकत्रीकरण केले. पुढे विस्तारवादाचा आश्रय घेऊन मणिपूर आणि आसामच्या भागावर ताबा मिळवला. भारत ही ब्रिटिशांची महत्त्वाची वसाहत होती. त्यामुळे ब्रिटिशांच्या अंमलाखालील प्रदेशास धोका उत्पन्न झाल्यामुळे या मुद्द्यावरून ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्धे झाली. 1826च्या पहिल्या युद्धात ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव करून आसाम, मणिपूर ही राज्य जिंकून घेतली. त्याचप्रमाणे दुसऱ्या युद्धातही त्यांनी म्यानमारचा पराभव केला. याच दरम्यान फ्रान्सने म्यानमारमधील अप्पर बर्मा या भागाचा ताबा घेतला. तिसऱ्या युद्धात इंग्लंडने मंडाले या भागाचा ताबा घेतला. पुढे ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या वर्चस्वाखाली आणले. ब्रिटिशांनी सुरुवातीला म्यानमार ब्रिटिश इंडिया म्हणजे इंग्रजी भारताचा एक प्रांत म्हणून भारतात समाविष्ट केला. 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार ब्रह्मदेश किंवा म्यानमार हा भारतापासून वेगळा करण्यात आला. ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयंशासनाची मुभा दिली. 1937 नंतर ऑंग सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मी लोकांनी बर्मा इंडिपेंडन्स आर्मी ही संघटना उभारली. त्यांनी दुसऱ्या महायुद्ध काळात जपानला सहकार्य केले. म्यानमारमध्ये ब्रिटिशांची पिछेहाट होऊ लागली. 1945 मध्ये ब्रिटिशांनी अमेरिकेच्या सहकार्याने म्यानमारमध्ये पुन्हा सत्ता मजबूत केली. देश सांभाळायचा असेल
तर लोकमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे लक्षात घेऊन ब्रिटिशांनी ऑंग सॅन यांना उपाध्यक्ष केले. 4 जानेवारी 1948 रोजी ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिले. आता आपण आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती घेऊया. आफ्रिका खंडामध्ये हळूहळू राष्ट्रवादी विचारांचा उदय झाला. पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा प्रभाव पडला. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती यांच्यातूनही तेथील स्थानिक लोकांनी प्रेरणा घेतली आणि त्यातून आफ्रिकेच्या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. 1950 ते 1965 या 15 वर्षांच्या कालावधीत आफ्रिकेतील वसाहतींनी परकीय वसाहतवाद्यांचे वर्चस्व झुगारून टाकले. युरोपीय वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेली शिक्षण पद्धती परकीय होती. याच शिक्षण पद्धतीतून शिकून तयार झालेले नेते आफ्रिकन वसाहतींना लाभले. या पद्धतीमुळे अमेरिकन स्वातंत्र्य लढा, फ्रेंच राज्यक्रांती, राष्ट्रवाद याचे ज्ञान आफ्रिकेतील लोकांना झाले आणि यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना आफ्रिकेतील देशामध्ये निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतात एकराष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य शिक्षणामुळे आफ्रिकेतील लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. यात तुम्हाला काही साम्य आढळते का? दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील राष्ट्रवादाला अधिक चालना मिळाली. इंग्लंड आणि फ्रान्सने आफ्रिकन वसाहतींना हळूहळू काही अधिकार द्यायला सुरुवात केली. त्यातून स्वातंत्र्याची चळवळ अधिक तीव्र होत गेली. बांडुंग परिषद. भारताने 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद घेतली. या परिषदेत आशियातील 25 राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत झालेल्या चर्चेतून आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकाराला आली. आशियातील जनतेचे प्रश्न, आशियाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे लक्ष वेधणे आणि परस्पर सहकार्यावर भर देणे यासंबंधी विचार विनिमय झाला. या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियात बांडुंग येथे पहिली आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि सहकार्य यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. आफ्रिकन ऐक्याची कल्पना. आफ्रिकन ऐक्याचा विचार सर्वप्रथम H.S. विल्यम्स याने मांडला. त्याने लंडनमध्ये 1900 या साली पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. या परिषदेस हजर असणाऱ्या W.E.B. द्युबुआ या कृष्णवर्णीय नेत्याने या कल्पनेस पहिल्या महायुद्धानंतर चालना दिली. 1919 मध्ये पॅरिस येथे त्याने अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. त्याच्या पुढाकाराने पुढे आणखी काही परिषदा भरवल्या गेल्या. यातूनच आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना लोकांच्या मनात हळूहळू रुजू लागली. या संदर्भात 1945 मध्ये मँचेस्टर परिषद भरली होती. या परिषदेत आफ्रिकी नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची आपण आता माहिती घेऊ. 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. तेव्हा लायबेरिया आणि इथिओपिया वगळता संपूर्ण आफ्रिका खंड युरोपीय राष्ट्रांच्या सत्तेखाली होता. पहिल्या महायुद्धादरम्यान सहभागी राष्ट्रांच्या वसाहती आफ्रिकेत असल्याने अप्रत्यक्षरित्या या वसाहती युद्धात ओढल्या गेल्या. पहिले महायुद्ध सुरू होताच इंग्लंड व फ्रान्स
यांनी जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या आफ्रिकन वसाहती जिंकून घेण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले. महायुद्धात जर्मनीचा पराभव होताच जेत्या राष्ट्रांना पराभूत राष्ट्रांच्या ताब्यातील वसाहती आपल्या ताब्यात घेण्याची तीव्र इच्छा झाली. याचे कारण म्हणजे आफ्रिकेमध्ये उपलब्ध असणारी विपुल नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्ती. परंतु अमेरिकेचे पहिल्या महायुद्ध काळातील अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी पुढील भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार जिंकलेल्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणे अधिक योग्य होते. वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळणे हे आवश्यक होते. राष्ट्रसंघाने परस्पर सामंजस्याने असे ठरवले की 1919 मध्ये ब्रिटन, फ्रान्स व बेल्जियम या 3 राष्ट्रांनी आफ्रिकेतील जर्मन वसाहती आपापसात विभागून घ्याव्यात. या वसाहतींच्या राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रसंघाने 11 सभासदांचे एक स्थायी मंडळ नेमले. 1920 मध्ये केप कॉलनी, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवाल या 4 ब्रिटिश वसाहतींचे एकत्रीकरण होऊन त्यांचे दक्षिण आफ्रिका हे राज्य निर्माण झाले. पण या राज्यावरील गोऱ्या लोकांचे वर्चस्व संपलेले नव्हते. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त हे राष्ट्र स्वतंत्र झाले. त्यानंतर लिबिया, ट्युनिशिया, मोरोक्को, अल्जेरिया, घाना ही राज्ये एकापाठोपाठ एक स्वतंत्र झाली. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट, मादागास्कर, माली यांसारख्या एकूण 12 फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली कॅमेरून, सोमालिया या वसाहती तसेच विविध युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाखालील इतर वसाहती स्वतंत्र झाल्या. या सर्व राष्ट्रांपैकी अल्जेरियाला मात्र कडवा संघर्ष करावा लागला. 1962 मध्ये सार्वमताच्या आधारावर अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळाले. टांगानिका व झांजिबार यांचे टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक या नावाने एप्रिल 1964 मध्ये एकत्रीकरण करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इटलीने इथिओपिया, लिबिया हे जिंकून घेतले आणि हा प्रदेश स्वतःच्या साम्राज्याला जोडला. मुसोलिनी या इटलीच्या हुकुमशहाने लिबिया आणि इथिओपिया या प्रदेशातून इजिप्त आणि ब्रिटिश वसाहतींवर हल्ला केला होता. दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतील युद्धक्षेत्राचा विस्तार उत्तरेत मोरोक्को व लिबियापासून पूर्वेस इथिओपिया आणि सोमालीलँड इथपर्यंत झालेला होता. इटलीमुळे आणि जर्मन सेनापती रोमेल यांच्या चढाईमुळे ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्यास धोका निर्माण झाला. यावेळी ब्रिटिश सैन्यात सामील असणाऱ्या भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली. आफ्रिकेत ब्रिटिश सैन्याने इटली व जर्मनीच्या संयुक्त फौजांना मागे हटवले. 1945 मध्ये महायुद्ध संपताच जर्मनी इटलीस आफ्रिकेतील आपल्या वसाहती गमवाव्या लागल्या. विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका खंडातील राष्ट्रवादी चळवळ कशी उदयाला आली याची आपण थोडक्यात उजळणी करू. आफ्रिका खंडाचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. 2 वेगळ्या संस्कृती, वंश, धर्म यातून हे 2 भाग मानले जातात. उत्तर आफ्रिका यात मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया, ट्युनिशिया, इजिप्त इत्यादी देश येतात. हे अरब संस्कृती प्रधान आहेत.
तर मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील देश जे निग्रो संस्कृती प्रधान आहेत. युरोप ते आशिया हा समुद्रमार्ग पूर्वी आफ्रिका खंडाला वळसा घालून जात असे. हा अत्यंत लांबचा प्रवास सोयीचा आणि सुलभ व्हावा म्हणून युरोपीय लोकांनी आफ्रिकेच्या किनाऱ्यातील काही प्रदेशांची मदत घेतली. यामुळे हा प्रदेश युरोपीय संस्कृतीच्या संपर्कात थोडाफार आला होता. उत्तर आफ्रिकेत प्राचीन कालखंडापासून प्राचीन संस्कृती होती. प्रगत नागरी संस्कृती म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती मानली जाते. मध्ययुगात अरब लोकांनी मोठी भौतिक प्रगती साधली होती. विज्ञान, तंत्रज्ञान, खगोल अशा अनेक ज्ञानशाखात अरबांनी प्रगती केली. क्रुसेड्स म्हणजे धर्मयुद्ध काळात अरब हे ख्रिश्चन धर्मियांच्या मानाने असंघटित असूनही टिकाव धरू शकले. या उलट मध्य आणि दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती होती. तेथील संस्कृती ही युरोपच्या आणि आशिया खंडाच्या तुलनेत मागासलेली होती. प्राचीन कालखंडात तेथे अनेक साम्राज्य असली तरी अनेक टोळ्या, त्यांचे आपापसातले संघर्ष, त्यांच्या धार्मिक कल्पना यातून त्यांची संस्कृती अप्रगत होती हे लक्षात येते. या मध्य आणि दक्षिण आफ्रिकेलाच युरोपीय लोकांनी काळा खंड असं संबोधायला सुरुवात केली. काळा खंड असं संबोधायला सुरुवात करण्याची मुख्य 3 कारणे. पहिलं कारण म्हणजे या आफ्रिकेच्या भूप्रदेशाबद्दल बाहेरच्या कुठल्याही देशांना, विशेषतः युरोपियनांना काहीही माहिती नव्हती. दुसरं कारण, इथे राहणारे आफ्रिकन स्थानिक लोक हे वर्णाने काळे होते. आणि तिसरं कारण म्हणजे हे आफ्रिकेतील लोक युरोपियनांच्या मानाने सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागासलेले होते. युरोपातील धाडसी संशोधकांनी, ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी आफ्रिकेमधली ही मोहीम किंवा आपल्या धर्माचा प्रसार, नवीन प्रदेश काबीज करण्याची एक वृत्ती यातून सुरू केलेली दिसते. हळूहळू आफ्रिकेतील खनिज संपत्ती, औद्योगिक दृष्ट्या आवश्यक असा कच्चा माल, मानवी संसाधनं या सगळ्यांची मुबलकता ही युरोपीय देशांना त्यांच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वाची वाटली आणि त्यामुळे आफ्रिकेत साम्राज्यवादी स्पर्धा सुरू झाली. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम हे देश आफ्रिकेत वसाहती स्थापन करून हळूहळू या देशांनी आफ्रिकेचे विभाजन घडवून आणले. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती आपण यापूर्वी 3ऱ्या आणि 4थ्या पाढ्यात अभ्यासलेली आहे. 20व्या शतकात मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली. युरोपीय लोकांच्या संपर्कामुळे त्यांच्या शिक्षणाची ओळख, राष्ट्रवाद, लोकशाही, न्याय, समता, उदारमतवाद, विज्ञाननिष्ठा अशा अनेक नवविचारांची माहिती, नवे उद्योगधंदे, नवीन संपर्क साधने ही आफ्रिकन लोकांना माहीत झाली आणि यातून आफ्रिकेत जागृती सुरू झाली आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या काही विचारवंतांनी राष्ट्रवादी चळवळी उभारायला सुरुवात केली. आफ्रिकेचा इतिहास हे एका अर्थाने आफ्रिकेत राष्ट्रवादाच्या उदयाला कारणीभूत ठरला. त्याचबरोबर काळा खंड म्हणून ओळखला जाणारा आफ्रिका आणि तिथल्या लोकांना या युरोपीय लोकांकडून दिली जाणारी वागणूक, हीनत्वाची वागणूक, यातून स्थानिक जनतेच्या मनातला स्वाभिमान जागा झाला आणि अन्याय्य परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला राजकीय स्वातंत्र्य आवश्यक आहे याची जाणीव झाली. भारताप्रमाणेच पाश्चात्य शिक्षण हे आफ्रिकेत राष्ट्रवाद जागृत होण्यासाठी कारणीभूत ठरले. आधुनिक विचार ज्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या या 3 देणग्या मानल्या जातात. या तत्वप्रणालींची ओळख झाल्याने
आफ्रिकेत राष्ट्रवादाचा उदय झाला. त्याचबरोबर आशिया आणि इतर आफ्रिकन देशांमधल्या स्वातंत्र्य चळवळींचा प्रभाव आफ्रिकन देशांवर पडला. महात्मा गांधीजींच्या अहिंसावादी चळवळीचा झांबियावर तर चीनी साम्यवादी क्रांतीचा अल्जेरियावर प्रभाव पडलेला दिसतो. आफ्रिकेला या कालखंडात एक प्रभावी नेतृत्व मिळाले. क्वामे नक्रुमा, जोमो केन्याटा, पॅट्रिक लुमुंबा, बेन बेला, जुलियस न्येरेरे, केनेथ कोंडा यासारख्या नेत्यांनी आफ्रिकेतल्या लोकांना संघटित करून आत्मविश्वास देऊन जागृती घडवून आणली आणि यातूनच आफ्रिकन देशातील स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या आणि हळूहळू आशिया खंडाप्रमाणेच आफ्रिका खंडही वसाहतवादी वर्चस्वापासून मुक्त झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आफ्रिका खंडामध्ये जागृती कशी घडून आली आणि आफ्रिका खंड हा वसाहतवादी विळख्यातून मुक्त कसा झाला हे अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एक टास्क देणार आहे, गृहकार्य. तुम्ही काय करायचंय? एक कालरेषा तयार करायची. या कालरेषेवरती तुम्ही आशिया आणि आफ्रिका खंडातील स्वातंत्र्य चळवळी आणि कुठला देश कुठल्या युरोपीय राष्ट्राच्या वसाहतीतून मुक्त आणि कधी झाला अशा पद्धतीने ही कालरेषा तयार करायची आहे. हे करत असताना तुम्ही या आधीच्या पाठातली माहिती, आफ्रिका खंडात युरोपीय देशांनी आपल्या वसाहती कशा स्थापन केल्या, कसे प्रदेशांचे एकत्रीकरण करून इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम यांनी नवे देश वसवले याची माहिती घेणार आहात. त्याचप्रमाणे आंतरजाल म्हणजे इंटरनेटच्या मदतीने तुम्ही आफ्रिकेतील वसाहती स्वतंत्र झाल्यानंतरच्या त्यांच्या समस्या याचाही आढावा घेण्याचा प्रयत्न करा. जसं आपण म्हणतो की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतापुढे अनेक प्रश्न होते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या आफ्रिकेतील देशांमध्ये अनेक प्रश्न होते, आजही आहेत. आणि या प्रश्नांची कारणं, या प्रश्नांनी लोकशाही कशी धोक्यात आणलेली आहे आणि यात आजही युरोपीय राष्ट्रांचा हस्तक्षेप आणि संयुक्त राष्ट्रे म्हणजे युनोची भूमिका, या सगळ्या बाबी तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने अभ्यासा. एक तक्ता तयार करा, एक कालरेषा तयार करा, ज्याच्या मदतीने तुमच्या डोळ्यासमोर आफ्रिका खंडातील वसाहतीकरणाची प्रक्रिया, तेथे झालेली जागृती आणि घडून आलेले निर्वसाहतीकरण याचं एक समग्र चित्रण तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. धन्यवाद.